एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते। काँग्रेस राजवटीत संविधानात सर्वाधिक बदल करण्यात आले। इंदिरा गांधींच्या राजवटीत संविधानात 99 वेळा बदल करण्यात आलेत। मात्र देशाचे संविधान इतकं परिपक्व झालं आहे की या संविधानाची कोणी छेडछाड करू शकत नाही आणि या संविधान कोणी बदलू शकत नाही। त्यामुळे संविधान बदलण्याचा आरोप करणं बंद करा असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला। स्वर्गीय श्रीमती इंदिराजींचं सरकार होतं, त्या सरकारने सांगितलं की नाही, आम्ही न्यायालयापेक्षा सुप्रीम आहोत आणि 24वी घटना दुरुस्ती केली आणि 24व्या घटना दुरुस्तीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की पार्लमेंटला ॲब्सोल्यूट पॉवर आहे, अनिर्बद्ध अधिकार आहे। आम्ही या संविधानाचा कुठल्याही प्रकारे बदल करू शकतो, कुठल्याही संविधानाच्या आर्टिकलमध्ये पाहिजे तो बदल आम्ही करू शकतो। म्हणजे गोलकनाथच्या केसमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला होता तो त्यावेळच्या इंदिराजीच्या सरकारने पूर्णपणे उलट केला आणि सगळे अधिकार हे पार्लमेंट करू शकते, सरकार करू शकते, अशा प्रकारे त्यांनी केलं। पण हा जो कायदा होता ना, मिसा, कुठलाच मूलभूत अधिकार नाही, नो स्क्रुटिनी, नथिंग। मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे, तर तेव्हा टाकू शकत होतो, आता नाही।